गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाचा फटका सध्या आमदारांना देखील बसलेला आहे आणि विमानसेवा अजूनही विस्कळीत आहे। त्यामुळे आमदारांची तिकीटं रद्द करण्यात आली आहेत। उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। यासाठी अनेक आमदारांनी इंडिगो विमानाचं तिकीट बुक केलं होतं, मात्र अनेक विमानं रद्द झाल्यामुळे त्याचा फटका त्यांना बसलाय। त्यामुळे नागपूरमधील विधानसभा गाठण्यासाठी उद्याच्या अधिवेशनाला पोहोचण्यासाठी आता आमदारांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। दरम्यान नागपूर अधिवेशनासाठी सरकारने आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करायला हवी होती, असं आमदार सचिन अहिर यांनी म्हटलंय। तर काही आमदार अधिवेशनाला रस्ते मार्गे आता निघालेले आहेत। सत्ताधाऱ्या आमदारांना माझी अशी माहिती आहे की काही ठिकाणी खासगी विमानं तयार केली गेलेली आहेत। तर एका बाजूला जर प्रायव्हेट जेटची व्यवस्था केली जाते आणि दुसऱ्या बाजूला इंडिगोसारखा विषय हा राज्य सरकार हा आमच्या अतिरिक्त नाही असं म्हणतायत। विशेष विमान त्यांनी ची व्यवस्था करायला पाहिजे होती, पण ती करायला पाहायला मिळत नाही आहे। नागपूरला वेळेत पोहोचण्याकरता मी आता इथनं प्रस्थान करत आहे। अधिवेशनाला योग्य वेळेत पोहोचावं याकरता विमानाची उड्डाणांचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे मी बाय रोड नागपूरला चाललो आहे। मी उद्या सकाळी 5:30ची फ्लाईट सकाळी केली होती, म्हणजे अजूनही आहे ती, पण साधारणतः लक्षात आलं 3-4 दिवसापासून की सतत फ्लाईट कॅन्सल होत आहेत। आज सुद्धा मला वाटतं बरेचसे दुपारच्या फ्लाईट कॅन्सल झाल्यात। तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील याविषयी प्रतिक्रिया दिली आहे। काही लोक बाय रोड जात आहेत, काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करतायत, काही लोक ग्रुपनी एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येते का याचा विचार करत शेवटी अधिवेशन चालू आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, जरुरीचं आहे। त्यामुळे जो मार्ग मिळेल त्या मार्गाने ते जात आहेत। आज इंडिगोची 1650 उड्डाणं करण्यात आली, तर जवळपास 650 उड्डाणं रद्द झाल्याची माहिती मिळते। काल इंडिगोनं 1500 उड्डाणं केली होती, तर 138 पैकी 137 ठिकाणी फ्लाइट्स ऑपरेशन कार्यरत असल्याची माहिती इंडिगोनं दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।